कोल्हापूर जिल्ह्यातील कागल विधानसभा मतदारसंघातील राजकारण चांगलेच पेटले। पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी थेट विरोधकांची औलादच काढली। इचलकरंजी मतदारसंघातून जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राहुल आवाडे हे उमेदवार असतील। आमदार प्रकाश आवाडे यांची घोषणा। कोल्हापूर विभागासाठी अशोक लेल्यांच्या नवीन 100 गाड्या येणार। पश्चिम महाराष्ट्रात आता सर्वत्र नवीन गाड्या उपलब्ध होणार। नितेश राणेंनी केलेल्या वक्तव्यावर मुश्रीफांचे प्रत्युत्तर, ऐक्याला कोणी गालबोट लावता कामा नये अशी केली अपेक्षा व्यक्त। पश्चिम बंगालमधील प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार झाल्याप्रकरणी सीपीआय रुग्णालयातील निवासी डॉक्टरांचा संप सुरूच, उद्या निघणार निषेध रॅली। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे 3000 रुपये खात्यावर जमा। जिल्ह्यातील सरिता कांबळे ठरल्या पहिल्या लाभार्थी। कोल्हापूर जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी अभय कुमार चव्हाण यांना नोटीस, शिस्तभंगाची का कारवाई करू नये, अधिकारी अजय कुमार यांनी केला सवाल। सायबर क्राईम विभाग राज्य शासन करते काय असा प्रश्नांचा भडीमार, मंत्री हसन मुश्रीफ यांनी शासनाला दिला घरचा आहेर। पालकमंत्री हसन मुश्रीफ व आमदार प्रकाश आवाडे यांनी एकमतासाठी प्रयत्न करावेत, उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या सूचना। कोल्हापूर ते दिल्ली या मार्गावर थेट विमानसेवा 27 ऑक्टोबर पासून सुरू होणार। विमानसेवा लवकरच सुरू करण्याचे प्रयत्न सुरू राहतील, धनंजय महाडिक यांची माहिती। LLP IT कोल्हापूर ISO 9001:2015 नामांकित क्वालिटी मॅनेजमेंट सिस्टीम। USA, UK, UAE आणि ऑस्ट्रेलिया या देशांसोबत आता कोल्हापुरातूनच मिळणार आहे काम करण्याची संधी। कोटियन IT कंपनी तुमच्यासाठी घेऊन येत आहे ही अनोखी संधी। डेटा एंट्री ऑपरेटर व इनबाउंड व्हॉइस प्रोसेस या 2 पदांसाठी वॅकन्सी उपलब्ध। डे अँड नाईट या 2 शिफ्ट मध्ये काम करण्याची संधी, शिवाय आकर्षक सॅलरी देखील। प्रथम येणाऱ्यास प्राधान्य तसेच स्पॉट ऑफर लेटर। तर आजच भेट द्या कोटियन इन्फो टेक्नॉलॉजी LLP IT कंपनीला आणि तुमचा जॉब आजच निश्चित करा। अधिक माहितीसाठी संपर्क www.kotiyaninfotech.com। मातोश्री प्लाझा, फिनस कॉर्नर, 2nd फ्लोअर, कोल्हापूर 8956911086।